नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बुलसाय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण IMP GK बघणार आहोत आणि जे महत्त्वपूर्ण ऑपरेशन झाले 2025ला करंटमधून आपण ते बघणार आहोत। कारण सरळ सेवेची एक्झाम असो किंवा MPSCची यामधून एक दोन तरी प्रश्न विचारले जाणार आहेत आणि हे स्पर्धा टाईम जे साप्ताहिक आहे त्यामधून आपण ही माहिती घेतलेली आहे, तिथून आपण रिवाइज करत आहोत। तर बघा भारतातील आता 2025 पर्यंत किती 44 वारसा स्थळे म्हणून मान्यता मिळालेली आहे। तर त्यामध्ये पहिलं वारसा स्थळ कोणतं आहे तर अजिंठा लेणी महाराष्ट्रातील, वेरूळ लेणी महाराष्ट्र, आग्रा किल्ला उत्तर प्रदेश आणि ताजमहाल उत्तर प्रदेश हे आहेत जे पहिले वारसा स्थळ, जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे। 4 ठिकाणांना पहिले आहेत, त्यामध्ये अजिंठा लेणी, वेरूळ लेणी महाराष्ट्रातील आणि आग्रा किल्ला आणि ताजमहाल हे उत्तर प्रदेशातील। हे सर्वांना ह्या चारहींना केव्हा मान्यता दिलेली आहे तर 1983ला आणि हे चारही स्थळ हे काय आहेत तर सांस्कृतिक श्रेणीमध्ये येतात। त्यानंतर सूर्यमंदिर कुठे आहे ओडिसामध्ये, जोड्याला वगैरे विचारल्या जाते, इसवी सन तेवढं नाही पण कोणत्या राज्यात आहे हे विचारल्या जाते। सूर्यमंदिर 1984ला ओडिसा। महाबलीपुरम स्मारके हे तामिळनाडूमध्ये आहे, लक्षात ठेवायचं। महाबलीपुरम स्मारके तामिळनाडूमधील। कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाममधील। केव्हा जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाला 1985ला। 1985ला केवलादेव राष्ट्रीय उद्यान आणि मानस वन्यजीव अभयारण्याला सुद्धा मान्यता मिळाली आहे जागतिक वारसा स्थळाची। हे 3 आहेत जे 1983ला मान्यता मिळाली आणि त्यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाममधील आहे, केवलादेवी राष्ट्रीय उद्यान राजस्थानमधील आहे आणि मानस वन्यजीव अभयारण्य हे आसाममधील आहे। हे उद्यान, अभयारण्य आणि राज्य हे जास्त महत्त्वाचं आहे, ते जास्त लक्षात ठेवायचं। काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम, केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान आणि मानस वन्यजीव अभयारण्य आसाम महत्त्वाचं आहे। गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंट्स हे गोव्यातीलच आहे, गोव्यामधूनच आहे, ते 1986 आहे। 1986ला सुद्धा किती 4 स्थळांना जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला भारतातील। तर त्यामध्ये खजुराहोचे स्मारके मध्य प्रदेशमधील, हम्पीचे स्मारके कर्नाटकमधील आणि फतेपूर सिक्री हे उत्तर प्रदेशमधील यांचा समावेश आहे। त्यानंतर 1987 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले जागतिक म्हणजे कोणते स्थळे आहेत जे जागतिक वारसा स्थळे समाविष्ट करण्यात आली तर एलिफंटा लेणी महाराष्ट्रामधील आहे, एलिफंटा लेणी। त्यानंतर चोला मंदिर तामिळनाडूमध्ये आहे, चोला मंदिर तामिळनाडू। त्यानंतर पटकल स्मारके कर्नाटकमधील आणि सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगालमधील हे जागतिक वारसा स्थळ म्हणून समाविष्ट करण्यात आले। त्यानंतर नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स हे 1988 मध्ये जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं, उत्तराखंडमधील आहे, उत्तराखंडमध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं। नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स हे कुठे आहे उत्तराखंड राज्यामध्ये आहे। त्यांची बौद्ध स्तूप 1989 मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिला, मध्य प्रदेशमधील आहे। हुमायूनची कबर हे दिल्लीमधील आहे, कुतुब मिनार हे सुद्धा दिल्लीमध्ये आहे। त्यानंतर भारतातील पर्वतीय 3 रेल्वे, त्यामध्ये कोणाचा समावेश आहे दार्जिलिंग, नीलगिरी आणि कालका हे 3 रेल्वे स्टेशन आहे। दार्जिलिंग, नीलगिरी आणि कालका भारतातील पर्वतीय 3 रेल्वे दार्जिलिंग, नीलगिरी आणि कालका हे कुठं आहेत तर पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, सिक्कीम मध्ये येतात। तर 1999ला जागतिक वारसा स्थळामध्ये म्हणजे समाविष्ट करण्यात आला आहे। त्यानंतर आहे महाबोधी मंदिर संकुल, हे बिहारमध्ये आहे। महाबोधी मंदिर संकुल हे कुठं आहे तर बिहारमध्ये आहे। 2002ला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यानंतर 24वा जागतिक वारसा स्थळ कोणतं आहे भीमबेटका रॉक सेल्स
भीमबेटका रॉक सिल्स हे 24वे जागतिक वारसा स्थळ आहे. 2003ला मध्य प्रदेशातील हे म्हणजे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट झाले आहे. कोणत्या श्रेणीतील आहे? सांस्कृतिक. त्यानंतर 25वा आहे छत्रपती शिवाजी टर्मिन्स. छत्रपती शिवाजी टर्मिन्स महाराष्ट्रामध्ये 2004ला वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले सांस्कृतिक श्रेणीतील आहेत 25व्या क्रमांकाच्या. त्यानंतर 26व्या क्रमांकाच्या चंपानेर पांडवगड पुरातत्व उद्यान हे जे गुजरातमध्ये आहे 2004ला समाविष्ट करण्यात आलं. त्यानंतर लाल किल्ला कुठं आहे? दिल्लीमध्ये. लाल किल्ला दिल्ली 2007ला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर जंतर मंतर जयपूर 2010ला राजस्थानमधील आहे. जंतर मंतर हे कुठं आहे? जंतर मंतर जयपूर राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी आहे. 2010ला वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आला जागतिक वारसा स्थळ सांस्कृतिक श्रेणीमध्ये. त्यानंतर पश्चिम घाट हे महत्त्वपूर्ण आहे. यावर प्रश्न आधी विचारण्यात आलेला पण आहे. 29व्या क्रमांकाचं जागतिक वारसा स्थळ आहे. 29व्या क्रमांकाचं जागतिक वारसा स्थळ म्हणून कोणतं जागतिक वारसा स्थळ म्हणून समाविष्ट करणार? पश्चिम घाट 2012ला नैसर्गिक श्रेणीमधून. तर ते कुठंपर्यंत जे पश्चिम घाट आहे तर कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र या भागात पसरलेला जो पश्चिम घाट आहे कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र तो जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट आहे. तर त्यानंतरचा बघा 30व्या क्रमांकाच्या जागतिक वारसा स्थळ आहे राजस्थानमधील डोंगरी किल्ले. 2013मध्ये सांस्कृतिक या श्रेणीतून जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं. राजस्थानमधील डोंगरी किल्ले. राणी की वाव हे गुजरात मधील 2014मध्ये काय जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे. राणी की वाव गुजरातमध्ये आहे. हे लक्षात ठेवायचं. जोड्या लावायला विचारले जाते. राणी की वाव कुठे आहे? गुजरात राज्यामध्ये आहे. त्यानंतर ग्रेट हिमालय नॅशनल पार्क हे 32वं जागतिक वारसा स्थळ आहे. ग्रेट हिमालय नॅशनल पार्क कुठे आहे? हिमाचल प्रदेश. 2014ला समाविष्ट करण्यात आला नैसर्गिक श्रेणीतून. त्यानंतरचा म्हणजे 33व्या क्रमांकाच्या जागतिक वारसा स्थळ कोणता? नालंदा विद्यापीठ आहे. 2016ला बिहारमधील सांस्कृतिक श्रेणीतून. त्यानंतर आहे कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान. हा एकमेव मिश्र श्रेणीतील एकमेव जागतिक वारसा स्थळ आहे. कोणतं? कांचनजंगा. भारतातील मिश्र श्रेणीतील एकमेव म्हणजे पहिला आणि एकमेव आहे कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान जे सिक्कीममध्ये आहे. 2016ला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर चंदीगड कॅपिटल कॉम्प्लेक्स आर्किटेक्ट ले कॉर्बुझियर 2016ला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आला. चंदीगडमध्ये आहे. त्यानंतर ऐतिहासिक अहमदाबाद शहर. अहमदाबाद हे शहर आहे ते जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आला. ते गुजरातमध्ये आहे. अहमदाबाद हे शहर सांस्कृतिक श्रेणीतून गुजरातमधील 2017ला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक व आर्ट डेको संकुल हे सुद्धा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला. 2018ला महाराष्ट्रातील आहे. त्यानंतर गुलाबी शहर जयपूर हे 2019मध्ये जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं. ते राजस्थानमधील आहे. त्यानंतर काकतीय रुद्रेश्वर मंदिर रामपा पण त्याचं नाव आहे. रामपा म्हणजे काकतीय रुद्रेश्वर मंदिर तेलंगणामध्ये आहे. हे 2021मध्ये जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर धोलावीरा हडप्पा संस्कृतीचे शहर आहे. धोलावीरा हडप्पा संस्कृतीचे शहर गुजरात राज्यामध्ये आहे. 2021ला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आला. शांतिनिकेतन पश्चिम बंगालमध्ये आहे. 2023मध्ये जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर होयसाड मंदिर समूह कुठं आहे? होयसाड मंदिर समूह हे कर्नाटक राज्यामध्ये आहे. होयसाड मंदिर समूह हे कर्नाटक राज्यामध्ये आहे. 2023ला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर आहे मोजाम्स हे आसाममधील आहे. 2024ला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आला.
आणि आत्ता 2025मध्ये मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया यामध्ये शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांचा समाविष्ट होते. तर ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील सर्व किल्ले आणि तामिळनाडूतील एक आहे असं 14 काहीतरी किल्ले आहेत त्यांचा समावेश आहे. 14 की 12 तरी मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया म्हणून जागतिक वारसा स्थळाच्या यादी समाविष्ट करण्यात आला आहे 2025ला. हे आतापर्यंत जागतिक वारसा स्थळे 2025पर्यंत किती आहेत? एकूण 44 जागतिक वारसा स्थळे आहेत. तर जगामध्ये सर्वात जास्त वार्षिक जागतिक स्थळे कुठे आहेत? तर इटलीमध्ये आहे जास्त वारसा स्थळे. इटलीमध्ये 61 आहेत. दुसरा क्रमांक चीन 60 आहेत. जर्मनी तिसरा क्रमांक असतो. तिसरा क्रमांक 55 वारसा स्थळे आहे. त्यानंतर फ्रान्स 54 वारसा स्थळे आणि स्पेन 50 वारसा स्थळे आणि त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो 44 वारसा स्थळे आहेत. बघा युनेस्को काय आहे? तर युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन स्थापना 16 नोव्हेंबर 1945ला झाले. मुख्यालय कुठे आहे? युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? फ्रान्समध्ये पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचे मुख्यालय आहे. युनेस्कोचे सध्या महासंचालक कोण आहे? तर आंड्रे अझुले हे आहेत. उद्दिष्टे काय आहे युनेस्कोचं? तर जगभरातील सांस्कृतिक, नैसर्गिक किंवा मिश्र महत्त्वाच्या ठिकाणाची संरक्षण, जतन आणि जागतिक स्तरावर ओळख देणे हे आहे. संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था आहे ही UN म्हणजे संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था आहे. कोण? युनेस्को. सदस्य देश किती आहेत? 194 आहेत. 2025पर्यंत सदस्य देश 194. प्रादेशिक कार्यालय 53 आहेत. प्रमुख भाषा इंग्रजी, फ्रेंच, स्पेनिश, अरबी, रशियन, चीनी आहे. भारतात 1946 पासून भारत हा 1946 पासून युनेस्कोचा सदस्य आहे आणि तो संस्थापक सदस्यसुद्धा आहे भारत. त्यानंतर बघा हे जे वर्ल्ड हेरिटेज साईट टेरिटरी आहे हे जागतिक वारसा स्थळे ठरवत असते. तर काय झालं? तर पहिल्या महायुद्धानंतर वारसाच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय चळवळ निर्माण करण्याची कल्पना उदयाला आली आणि 1972मध्ये जागतिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाच्या संरक्षणासंबंधी करार झाला. 1975 पासून हा करार अंमलात आला. 14 नोव्हेंबर 1977 रोजी भारताने या करारास मंजुरी दिली. वर्ल्ड हेरिटेज कमिटी ही समिती युनेस्को अंतर्गत कार्य करते आणि ती दरवर्षी नवीन स्थळाची निवड, घोषणा आणि त्यांचे संरक्षण सुनिश्चित करते. जागतिक वारसा समिती हे 5 उद्दिष्ट स्वीकारले आहे त्यांनी. त्यामध्ये कोणते कोणते आहेत? तर क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वासार्हता, कन्झर्वेशन संवर्धन, कॅपॅसिटी बिल्डिंग क्षमता बांधणी आणि कम्युनिकेशन म्हणजे संवाद आणि कम्युनिटाईज म्हणजे समुदाय या 5 उद्दिष्टावर ती कार्य करते. त्यानंतर बघा भारत आणि जागतिक त्यामध्ये भारतामध्ये एकूण आतापर्यंत म्हणजे 44 जागतिक वारसा स्थळे आहेत. आतापर्यंत भारताला आंतरराष्ट्रीय रक्कम म्हणून जागतिक वारसा स्थळासाठी किती मिळाले आहे? तर $8,61,772 मंजूर म्हणजे मिळाले आहेत आतापर्यंत. तर भारताने 14 नोव्हेंबर 1977 रोजी युनेस्कोला मंजुरी दिली. भारतातील एकमेव मिश्र श्रेणीतील वारसा स्थळ म्हणजे कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान जे 2016ला मान्यता दिली सिक्कीममधील आहे. एकमेव मिश्र श्रेणीतील वारसा स्थळ कोणतं आहे? तर कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान आहे. भारतातील पहिले जागतिक वारसा स्थळ कोणते आहे? तर अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, आग्रा किल्ला, ताजमहाल. अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी हे आपल्या महाराष्ट्रातील आहे. तर आग्रा किल्ला आणि ताजमहाल हे कुठे आहे? उत्तर प्रदेशातील आहे. हे काय? भारतातील पहिले जागतिक वारसा स्थळे आहेत जे 1983मध्ये घोषित करण्यात आले होते. भारतातील सर्वात शेवटचे जागतिक वारसा स्थळ कोणतं आहे? तर मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया हे आहे 2025मधील. त्यानंतर जगात भारताचा 6वा क्रमांक आहे जागतिक वारसा स्थळाच्या बाबतीत. भारताचा जगात 6वा क्रमांक आहे 44 वारसा स्थळासह. आशियामध्ये भारत 2ऱ्या क्रमांकावर आहे
जगामध्ये भारत 6व्या क्रमांकावर आहे आणि नुसता आशियाचा विचार केला तर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर चीनचा लागतो. भारतात सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे महाराष्ट्रामध्ये आहे. 6 स्थळे आहेत. 1948 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. असा प्रश्न येऊ शकतो की 1948 युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर भारतातील कोणत्या म्हणजे महत्त्वपूर्ण व्यक्तीची निवड झाली होती, तर ते कोण होते? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. त्यानंतर भारतातील पहिले जागतिक वारसा शहर विचारलं आहे. पहिले जागतिक वारसा शहर भारतातील अहमदाबाद गुजरातमधील आहे. अहमदाबाद हे जागतिक वारसा शहर आहे भारतातील पहिले गुजरातमध्ये. युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये भगवद्गीता आणि भारत नाट्यशास्त्र यांचा समावेश आहे. युनेस्कोच्या वेटलँड सिटी यादीमध्ये इंदूर आणि उदयपूर यांचा समावेश करण्यात आलेला आहे. 2024 युनेस्कोने पश्चिम बंगालला सर्वोच्च वारसा पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले. 2024 युनेस्कोने पश्चिम बंगालला सर्वोच्च वारसा पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेले आहे 2024. हे 2023 गुजरातल्या गरबा नृत्याला युनेस्कोने मान्यता दिलेली आहे. 2023 गुजरातील गरबा नृत्याला युनेस्कोने मान्यता दिलेली आहे. आता आपण जे महत्त्वपूर्ण ऑपरेशन झालेले आहेत नुकते 2025 करंटमध्ये आता प्रश्न विचारल्या जाईल आणि विचारला जातो. आणि चालू घडामोडी सरळ सेवेचा जर विचार केला तर सरळ सेवामध्ये चालू घडामोडीवर जरा जास्त फोकस आहे. GK GSमध्ये चालू घडामोडीवर 7-8 तरी प्रश्न असतात. त्यामुळे हे महत्त्वपूर्ण आहे. नुकतेच चालले महत्त्वाचे ऑपरेशन केव्हा सुरू झाले हे महत्त्वाचं नाही, पण हे कशा संदर्भात ऑपरेशन आहेत हे महत्त्वाचं आहे यामध्ये जास्त. पण आपण तिन्ही म्हणजे वाचून घेणार आहोत. बघा, ऑपरेशन सिंधू हे इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने सुरू केले होते. ऑपरेशन सिंधू कशासाठी सुरू करण्यात आलं होतं? तर इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू करण्यात आलं 18 जून 2025. 18 जून 2025 ऑपरेशन सिंधू कशासाठी? तर इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी. त्यानंतर ऑपरेशन मिडनाईट हॅमर कशासाठी होतं? तर अमेरिकन सेंट्रल कमांडने 3 इराणी अण्वस्त्र सुविधावर हल्ला केला होता, त्यासाठी 21-22 जून 2025 आहे ऑपरेशन मिडनाईट हॅमर. अमेरिकन सेंट्रल कमांडने 3 इराणी अण्वस्त्र सुविधावर हल्ला केला. त्यानंतर ऑपरेशन रायझिंग लायन हे काय? तर इस्रायलीने इराणवर हल्ला केला. ऑपरेशन रायझिंग लायन इस्रायलने इराणवर हल्ला केला, त्या संबंधात आहे ते 13 जून 2025. त्यानंतर ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3 हे इराणने इस्रायलवर हल्ला केला याने 22 जून 2025. त्यानंतर ऑपरेशन शिवा अमरनाथ यात्रेला सुरक्षा देण्यासाठी ऑपरेशन शिवा राबवण्यात आलं 6 जून 2025. त्यानंतर ऑपरेशन शील्ड पंजाब किंवा गुजरात सीमावर्ती जिल्ह्यामध्ये नागरिक संरक्षण मार्क ड्रिल साठी ऑपरेशन शील्ड आहे 31 मे 2025. इथं 25 पाहिजे. ऑपरेशन ऑलिव्हिया हे भारतीय तटरक्षक दल धोक्यात असलेलं ऑलिव्ह रिडले कासवाचे ओडिसाच्या गहिरमाथा संरक्षण केले. दरवर्षी नोव्हेंबर ते मे दरम्यान हे ऑपरेशन ऑलिव्हिया राबवले जाते. त्यानंतर ऑपरेशन नादेर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाच्या विरोधात जम्मू काश्मीर पोलीस आणि CRPF यांनी ऑपरेशन नादेर सुरू केले होतं केव्हा? 15 मे 2025. त्यानंतर ऑपरेशन केलर हे कसं? जम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात भारतीय सैन्याने केलेले दहशतवाद विरोधी ऑपरेशन आहे ऑपरेशन केलर 13 मे 2025. ऑपरेशन अभ्यास हे भारतात आयोजित देशव्यापी नागरी संरक्षण सज्जता कवायतीसाठी ऑपरेशन अभ्यास आहे 7 मे 2025. त्यानंतर ऑपरेशन गिडान
इस्रायलने गाझामध्ये हमासवर ओलिसांना सोडविण्यासाठी ओलिसांना नसेल या ठिकाणी बरोबर ओलिसांना म्हणजे त्या ठिकाणी असलेल्यांना सोडविण्यासाठी दबाव आणण्यासाठी हे ऑपरेशन गिडार आहे. त्यानंतर ऑपरेशन स्पायडर वेब युक्रेनने रशियावर केलेला सर्वात मोठा ड्रोन हल्ला आहे. युक्रेनने रशियावर केलेला सर्वात मोठा ड्रोन हल्ला ऑपरेशन स्पायडर वेब. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. 7 मे 2025 ऑपरेशन सिंदूर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ते महत्त्वाचं आहे, भारतासंदर्भात आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं. 7 मे 2025. त्यानंतर ऑपरेशन हॉक 2025 CBIने सुरू केलेले बाललैंगिक गुन्हेगार विरोधात विशेष सायबर गुन्हेगारी विरोधी उपक्रम आहे ऑपरेशन हॉक 2025. हे महत्त्वाचं आहे, हा सुद्धा. ऑपरेशन हॉक 2025 कोणी सुरू केले? CBIने सुरू केलेले बाललैंगिक गुन्हेगार विरोधात विशेष सायबर गुन्हेगारी विरोधी उपक्रम आहे. मे 2025 सुरू करण्यात आले. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर हे कसं संबंधित आहे तर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले 7 मे 2025. त्यानंतर ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट किंवा ऑपरेशन कागर हे भारतीय सुरक्षा दलांनी छत्तीसगडमध्ये दहशतवादी बंडखोराविरोधात चालवलेले लष्करी मोहीम आहे. 21 एप्रिल 2025 सुरू करण्यात आले होते. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट किंवा ऑपरेशन कागर भारतीय सुरक्षा दलांनी छत्तीसगडमधील दहशतवादी बंडखोराविरोधात चालवलेली एक मोहीम आहे. त्यानंतर ऑपरेशन ब्रह्मा हे कसे आहे? भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये भारतीयांची मानवतावादी मदत म्हणून 29 मार्च 2025 ऑपरेशन ब्रह्मा सुरू करण्यात आले. भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये भारतीयांची मानवतावादी मदत म्हणून ऑपरेशन सर्द हवा हे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर BSFने राजस्थानमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर राबवले होते. ऑपरेशन सर्द हवा हे 22 ते 29 जानेवारी 2025 कोणी BSFने राजस्थानमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर राबवले होते. कोणते? ऑपरेशन सर्द हवा. त्यानंतरचं महत्त्वपूर्ण ऑपरेशन बघूया. तर त्यामध्ये आहे ऑपरेशन सद्भाव यागी चक्रीवादळादरम्यान भारताची म्यानमार आणि व्हिएतनामला मानवतावादी मदत म्हणून ऑपरेशन सद्भाव. त्यानंतर ऑपरेशन सद्भाव यागी चक्रीवादळादरम्यान भारताची म्यानमार आणि व्हिएतनामला मानवतावादी मदत म्हणून 16 सप्टेंबर 2024 राबवण्यात आलं होतं. त्यानंतर ऑपरेशन इंद्रावती हे युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती 21 मार्च 2024. त्यानंतर ऑपरेशन गंगा हे युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी कोणतं होतं? ऑपरेशन गंगा 26 फेब्रुवारी 2022 राबवण्यात आलं. ऑपरेशन देवी शक्ती हे अफगाणिस्तानमधील भारतीयांना आणण्यासाठी देवी शक्ती ऑपरेशन हे अफगाणिस्तानमध्ये भारतीयांना आणण्यासाठी 16 ऑगस्ट 2021 सुरू करण्यात आले. त्यानंतर ऑपरेशन वंदे भारत हे कोविड-19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन वंदे भारत राबविण्यात आलं होतं 7 एप्रिल 2020. त्यानंतर ऑपरेशन दोस्त हे तुर्की आणि सिरियामध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी मदतीसाठी म्हणून ऑपरेशन दोस्त राबवण्यात आले होते. ऑपरेशन समुद्र सेतू हे कोविड-19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे हे मिशन होते ऑपरेशन समुद्र सेतू. त्यानंतर ऑपरेशन कावेरी सुदानमधील गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी. त्यानंतर ऑपरेशन अजय इस्रायलमधून भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय होतं.
त्यानंतर ऑपरेशन राहत हे येमेन देशातून भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी ऑपरेशन राहत होतं. येमेन देशातून भारतीयांना परत आणण्यासाठी 2015ला राबवण्यात आलं होतं ऑपरेशन राहत. त्यानंतर ऑपरेशन करुणा मोर्चा चक्रीवादळ दरम्यान म्यानमारला मदतीसाठी राबवले होते. ऑपरेशन करुणा मोर्चा चक्रीवादळ आला होता म्यानमारला तेव्हा 2023ला, तेव्हा ऑपरेशन करुणा राबवण्यात आलं होतं. त्यानंतर ऑपरेशन ऑल आऊट आणि ऑपरेशन सर्वशक्ती हे भारतीय सेनेने जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना संपवण्यासाठी सुरू केले होते. 1990च्या दशकात सुरू झाले होते. ऑपरेशन ऑल आऊट आणि ऑपरेशन सर्वशक्ती हे भारतीय सेनेने जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना संपवण्यासाठी सुरू केलं होतं 1990च्या दशकामध्ये. तर हे महत्त्वपूर्ण होते. त्या महत्त्वपूर्ण म्हणजे झालेले हे महत्त्वपूर्ण ऑपरेशन आहे. त्यानंतर हे जागतिक वारसा स्थळ हे महत्त्वपूर्ण आहे. जीकेमध्ये ही माहिती महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर बघा मुख्यालय, यावर प्रश्न येते. आपण यात सगळे नाही बघू, पण जे पेरी IMP आहे ते बघूया. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा. स्थापना 1883मध्ये झाली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कामगार संघटनाचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा या ठिकाणी आले आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना केव्हाची आहे? 1919. आणि आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटनेची स्थापना 1863ची आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना 1894ची आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना 1894. मुख्यालय कुठे आहे? स्वित्झर्लंडमध्ये लुसाने या ठिकाणी आहे. त्यानंतर इंटरपोलचे मुख्यालय कुठं आहे? फ्रान्समधील लोवस या ठिकाणी आहे. स्थापना 1923 आहे. त्यानंतर राष्ट्रकुल कॉमनवेल्थचे मुख्यालय UK लंडनमध्ये आहे. स्थापना वर्ष 1931. त्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे मुख्यालय USA मधील न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. स्थापना 1945 मधील आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्र महासभा, संयुक्त राष्ट्र महासभेचे मुख्यालय सुद्धा न्यूयॉर्कला आहे. स्थापना 1945 आहे. जागतिक बँक हे महत्त्वाचं आहे. जागतिक बँकचे मुख्यालय कुठं आहे विचारले जाऊ शकते. जागतिक बँकचे मुख्यालय कुठं आहे? वॉशिंग्टन DC, USA मधील वॉशिंग्टन DC या ठिकाणी जागतिक बँकचे मुख्यालय आहे. जागतिक बँकेची स्थापना केव्हाची? 1944ची आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना 1944चीच आहे. त्यांचं मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. त्यानंतर अन्न व कृषी संघटना, अन्न व कृषी संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली? 1945ला. अन्न व कृषी हे जागतिक संघटना आहेत. अन्न व कृषी संघटना, जागतिक अन्न व कृषी संघटनेची स्थापना 1945ला. मुख्यालय कुठे आहे? इटलीमधील रोम या ठिकाणी आहे. त्यानंतर युनेस्कोचे मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी आहे. स्थापना 1945 आहे. त्यानंतर युनिसेफचे मुख्यालय USA मधील न्यूयॉर्क या ठिकाणी आहे आणि स्थापना 1946 आहे. त्यानंतर गॅटचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा या ठिकाणी आहे. स्थापना 1948ची आहे. त्यानंतर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHOचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा या ठिकाणी आहे आणि स्थापना 1948 आहे. महत्त्वपूर्ण आहे, यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. WHO जिनेव्हा मुख्यालय जिनेव्हा स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा या ठिकाणी आणि स्थापना वर्ष आहे 1948. त्यानंतर IMOचे मुख्यालय लंडनमध्ये आहे. UK लंडन 1948ला स्थापना आहे. त्यानंतर महत्त्वपूर्ण संघटना आहे ओपेक या संघटनेचे मुख्यालय आहे ऑस्ट्रियामध्ये व्हिएना. 1960ला स्थापना झालेली आहे. त्यानंतर WWFचे मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये ग्लॅड या ठिकाणी आहे. 1961ला स्थापना आहे. त्यानंतर दुसरे महत्त्वपूर्ण संघटना बघत आहोत आपण. एक मिनिट. महत्त्वपूर्ण संघटना बघत आहोत तर यामध्ये आशियान हे महत्त्वपूर्ण आहे. यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत दुसऱ्या एक्झामला वगैरे. आशियान आहे. आसियानचे मुख्यालय आहे इंडोनेशियामधील जकार्ता या ठिकाणी आसियानचे मुख्यालय आहे आणि 1967मध्ये आसियानची
स्थापना आहे. आशियान या संघटनेची स्थापना 1967ची आहे आणि मुख्यालय कुठे आहे? इंडोनेशियातील जकार्ता या ठिकाणी आहे. त्यानंतर जी सेवनची स्थापना 1975ला करण्यात आली होती. त्यानंतर सार्क बघूया. सार्कची स्थापना 1985 आहे. मुख्यालय कुठं? नेपाळमध्ये काठमांडू या ठिकाणी आहे. त्यानंतर ॲपेकचे मुख्यालय सिंगापूर आहे. 1989ला स्थापना आहे. त्यानंतर WTOचे मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये जिनेव्हा या ठिकाणी आहे. 1995ला स्थापना आहे. बिमस्टेकचे मुख्यालय बांगलादेशमधील ढाका आणि 1997मध्ये स्थापना आहे. ब्रिक्सची स्थापना 2009चं आहे. G20ची स्थापना 1999ला आहे. तर ISA हे काय माहीत नाही. भारतामध्ये गुरुग्राम या ठिकाणी मुख्यालय आहे. 2015मध्ये ISAची स्थापना झाली. त्यानंतर NDB म्हणजे न्यू डेव्हलपमेंट बँक मुख्यालय चीनमध्ये सांघाय 2015मध्ये हे स्थापना आहे. ह्या काही महत्त्वपूर्ण IMP GK होते जे सरळ सेवेच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जास्त महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही ज्या चॅनलला नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.